50,000 रुपये 10,8% दराने 3 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर दोन प्रकारचे याच्यावर प्रश्न विचारू शकतात. एक तर सरळ व्याज किती झाला ते विचारू शकतात आणि दुसरा विचारू शकतात की त्याला एकूण किती रक्कम मिळेल. तर मी दोन्ही प्रश्न घेतो. एक आपल्याला काढायचं सरळ व्याज, तर सरळ व्याज काढा. एक तर पहिला प्रश्न काढायचा. दुसरा आपल्याला काढायचा याच्यावर एकूण रक्कम काढायची, रास काढायची. त्याला व्याजासहित पैसे, व्याजासहित पैसे किंवा त्याला एकूण रक्कम म्हणतो आपण. काय म्हणतो? एकूण रक्कम, किंवा त्याला काय म्हणतो आपण? एकूण रक्कम, एकूण रक्कम, किंवा याला आज आपल्याला रास म्हणता येईल. रास म्हणतात त्याला. ठीक आहे, रास एक शब्द आहे त्याला, रास. रास म्हणजे काय राहतं की तुमचं सरळ व्याज आणि हे प्रश्न करून पाहू टाका आपण. याच्यावर आधारित एक दोन प्रश्न घेऊ. आता इथं आपण मुद्दल जर पाहिलं, मुद्दल 50,000 ही मुद्दल आहे. व्याजाचा दर पाहिला आपण, व्याजाचा दर 8% दर आहे, 8%. काळ किती येतं? काळ 3 वर्षाचा काळ आहे. सरळ व्याजाचं सूत्र लावायचं. सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर येथे मुद्दल दर गुणिले काळ भागिले 100. परीक्षेमध्ये हमखास असे विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. अभ्यास चांगला व्यवस्थित करून घ्या, म्हणजे जेणेकरून याच्यावर आधारित जे पण प्रश्न असतील तुम्हाला नक्कीच सोडवण्यामध्ये मदत होईल. आता इथं मुद्दल जर पाहिले, हे 50,000 आहे. ठीक आहे, 50,000 मुद्दलच्या जागी मी 50,000 ठेवले. दर किती आहे? 8%चा. इथं 8 काढायचे, 8 ठेवायचे दरच्या जागी. काळ किती इथं? काळ 3 वर्षाचा आहे. खाली 100 भागाकाराला आहे, ते 100 भागाकाराला लिहून टाकले. त्याच्यानंतर आपल्याला इथलचे 2 शून्य गेले, खालचे वरचे 2 शून्य गेले. 500 गुणिले 8 गुणिले 3. 500 गुणिले 8 आल्यावर उत्तर 4,000 गुणिले 3 केलं, उत्तर येते 4,000 गुणिले 3 12,000. तुम्हाला काय येणार? सरळ व्याज येणार. आता आपल्याला फक्त सरळ व्याज पहिल्याचं उत्तर झालं. जर त्यांना बँकेत ठेवलेली एकूण रक्कम त्याला किती मिळणार, किंवा एखाद्या वेळेस कर्ज काढलं तर त्याला एकूण परत किती करावं लागतील, असे दोन प्रकारचे प्रश्न येतात. तर जर त्यांना बँकेत ठेवले असेल तर त्याला पैसे मिळतात. त्याला फक्त रक्कम एवढीच नाही मिळतात, त्याला जी मुद्दल ठेवली ती पण भेटते. आणि जर तुम्हाला परत करायची असेल, जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुम्हाला एवढं 12,000 तर द्यावंच लागणार. त्याचप्रमाणे तुम्हाला मुद्दल पण द्यावं लागणार. तर म्हणजे त्याला आपण रास म्हणतो. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे आपली? 50,000 आपली मुद्दल आहे. व्याज आलं आपलं 12,000. त्या दोघांची जर बेरीज केली आपल्याला उत्तर येते 62,000. आपलं उत्तर येते. ठीक आहे, ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. अजून एक याच्यावर आधारित व्याजावर घेऊ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, आणि दररोज आपण थोडासा वेळ याच्यावर देत जाऊ. ठीक आहे, 1 तासाचा किंवा 45 मिनिटं 50 मिनिटं असा आपला ट्युशनचा राहणार आहे. एकदम पूर्ण बोरिंग वाटू नये त्याच्यामुळे मी थोडेसे वेगळे प्रश्न घेतलेले आहेत. मूळ संख्या, संयुक्त संख्यावर आधारित पण आपण उद्याच्या क्लासमध्ये प्रश्न त्याच्यावर आधारित नक्कीच प्रश्न पाहू. पण आज आपण व्याजावर पाहू. चला पुढचा आपला प्रश्न घेऊ.
महेशने बँकेकडून 2 लाख रुपये कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर 9% दर साल दर शेकडा असल्यास महेशला बँकेला परत करायची तर 9% असल्यास 4 वर्षाची सरळ व्याज तसेच परत करावी लागणारी एकूण रक्कम. मी आता दोन दोन गोष्टी कशामुळे विचारतो, कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्याला कधी कधी फक्त सरळ व्याज किती येईल 4 वर्षाचं ते विचारले जाते. मी कधी कधी काय विचारतात तर एकूण रक्कम आपल्याला किती परत करावी ते विचारल्या जाते. त्याच्यामुळे जर तुम्ही दोन्ही याचा अभ्यास व्यवस्थित केला तर नक्कीच तुम्हाला व्याजावर आधारित एक प्रश्न येतो तो तुम्हाला नक्कीच 100% सॉल्व्ह करण्यासाठी मदत होणार आहे. तर आपल्याला इथं घेऊ मुद्दल आपली किती राहणार. मुद्दल ही 2 लाख रुपये आहे. व्याजाचा दर किती आहे. 9%चा आहे. काळ किती वर्षाचा आहे. काळ 4 वर्षाचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं. सरळ व्याज मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये किमती टाकतो आपण. मुद्दल किती आहे. 2 लाख रुपये. दर किती व्याजाचा 9%. काळ किती आहे. 4 वर्षाचा काळ भागिले 100. कॅल्क्युलेशन करू आता. खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, उरले 2000 गुणिले 9 गुणिले 4. 2000 गुणिले 9 गुणिले 4. आता हे सॉल्व करायचे. 2000 गुणिले 9 म्हणजे 18,000. 18,000 गुणिले 4 या दोघांचा गुणाकार केला की 18,472 ते पाठीपाठ असेल तर लगेच उत्तर येते. त्याच्यानंतर आपल्याला फक्त व्याजाची रक्कम आलेली तर आपल्याला ही एवढीच रक्कम परत करायची का बँकेला. नाही, बँकेला आपल्याला व्याजाची रक्कम परत करायची. फक्त 4 वर्षाच्या व्याजाला. आता तुम्हाला जर विचारलं सरळ सरळ व्याज किती तर तुम्ही लिहायचं 72,000. जिथं असेल तिथे टिक मार्क करायची. परंतु जर तुम्हाला विचारलं एकूण रक्कम किती, रास किती, परत करावी लागणारी रक्कम किती, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं. रास काढायची. रास म्हणजे एकूण रक्कम. त्याचं सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे आपली 2 लाख. त्याच्यामध्ये व्याज 72,000. 2 लाख मुद्दल अधिक 72,000 आपल्या व्याजाचे उत्तर येईल 2,72,000 उत्तर राहणार. अशा प्रकारचा एक प्रश्न येतो, कारण तुम्हाला स्वतः पण प्रॅक्टिस करायची आहे आणि मी 2 मिनिटाचा ब्रेक पण होईल आणि तुम्ही प्रश्न पण करा. जर उत्तर आलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. ठीक आहे. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतो. तुम्हाला ह्या सगळ्या किमतीचे करून देतो मी. इथं 8% आहे, इथे 3 वर्ष आहे आणि इथं 3 लाख रुपये घेऊत आपण किंवा दुसरी घेऊत. इथं 3 वर्ष घेऊ आणि इथं 4 लाखच घेऊत आपण. ठीक आहे. 4 नाही तर 5 लाख घेऊ.
4 लाख रक्कम आहे आणि तुम्हाला हे उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे. चला, तर याचं प्रश्नाचं उत्तर आपण करून दाखवू. ठीक आहे. आता इथे मी किमती बदलल्या होत्या. हा आजच्या दिवसाचा लास्टचा प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, आजच्या क्लासचा. इथं मुद्दल होती आपली 4 लाख घेतलेली आहे मी. व्याजाचा दर हे 8% आणि
जो काळ आहे तो 3 वर्षाचा आहे. मग इथं सरळ व्याज किती? सरळ व्याज सरळ व्याजात आपल्याला सूत्र लिहायचं, मुद्दल दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल किती येते? एकूण 4 लाख आहे. व्याजाचा दर आहे 8%. काळ किती वर्षाचा काळ आहे? 3 वर्षाचा भागिले 100. 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. 4000 गुणिले 8 गुणिले 3 म्हणजे आपलं उत्तर आलं 4000 गुणिले 8 गुणिले 3. 832 1 2 3 0 गुणिले 3. दोघाचा गुणाकार केला, उत्तर येते 96,000. तर 96,000 हे आपल्याला सरळ व्याज मिळालं. फक्त व्याज म्हणलं तर आपल्याला 96 वाटतं, पण आपल्याला पुढची पण रक्कम काढायची, एकूण रक्कम काढायची. म्हणजे आपण त्याला रास म्हणतो. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आपली 4 लाख आहे, व्याज आपलं 96,000 आहे. दोघांची बेरीज केली तर 4,96,000 आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा पहिला क्लास भरपूर दिवसाच्या नंतर लाईव्ह घेतोय. गणिताचा आपण स्पर्धा परीक्षेचे सर्व घेणार आहोत. तर गणित एकदम डिटेलमध्ये आपण घेऊ, सुरुवातीपासून घेऊ, बेसिक पासून घेऊ. तर त्याच्यासाठी